गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षण देऊन ग्रामीण भागातील शिक्षणाचा आलेख चढता ठेवा, नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावावी असं प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य संभाजी पाटणकर यांनी केलं। गगनबावडा इथल्या शिक्षण विभागामार्फत झालेल्या मिशन अंकुर उपक्रमाअंतर्गत मार्गदर्शकाच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते। विविध स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता वाढवावी, स्पर्धा परीक्षांचा सराव व्हावा यासाठी गगनबावडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये मिशन अंकुर हा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमातील मार्गदर्शकांचा सत्कार सोहळा नुकताच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडला। नव्या पिढीतील संगणक कौशल्य आणि स्पर्धा परीक्षांचा सराव हा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असं गटशिक्षणाधिकारी वसुंधरा कदम यांनी सांगितलं। तसंच गुणवत्ता वाढीच्या दृष्टीने राबवण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला। त्यानंतर शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषदेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कोल्हापूर जिल्हा बहुउद्देशीय कृषीपूरक संस्थेचे संस्थापक चेअरमन विलास पाटील, उपसभापती राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सोनाली पाटील, पंचायत समिती सदस्य शुभांगी संगपाळ, अमर कांबळे यांनी मनोगतातून मार्गदर्शक शिक्षकांचं कौतुक केलं। दरम्यान पहिली आणि दुसरीच्या 50 शिक्षकांचा गौरवचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी रघुनाथ कुंभार, प्रकाश देसाई, कुंडलिक संगपाळ, शिक्षक बँकेचे संचालक गजानन कांबळे, माजी संचालक डी.जी. पाटील, शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष एस.बी. तेली, केंद्र प्रमुख अण्णा मुंडे, सुहास पाटील, विश्वनाथ चौगले यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते।